या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत A1 कलेक्शन अँड क्लॉथ सेंटर, बेगमपेठ, सोलापूर। सोलापूर येथील जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयात अकलूजमधील एका खासगी दवाखान्यात सोनोग्राफी सेंटरची परवानगी मिळण्यासाठी अर्ज दाखल करण्यात आला होता। परिणामी सदरच्या सोनोग्राफी सेंटरच्या परवानगीसाठी सिव्हिल सर्जन साहेबांसाठी श्री SD काकडे यांनी माझ्याकडे 70,000 रुपयाच्या लाचेची मागणी केली अशी लेखी तक्रार रामशंकर उंटद यांनी लाचलुचपत विभागात जिल्हाधिकारी आदींकडे 22 फेब्रुवारी 2024 रोजी दाखल केली आहे। त्यामुळे आता पुन्हा एकदा जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालय आणि तेथील अधिकारी कर्मचारी टक्केवारीमुळे चर्चेत आले आहेत। सदरच्या लेखी तक्रारीमुळे सार्वजनिक आरोग्य विभागात एकच खळबळ माजली आहे। यापूर्वी देखील शिवसेना शिंदे गटाचे अल्पसंख्याक अध्यक्ष मुस्ताक शेख यांनी प्रधान सचिवांकडे विष्णू पाटील, लोमटे, काकडे आणि इसाक शेख यांची लेखी तक्रार दिली होती। या तक्रारीतही संबंधित सर्वजण पैसे घेतल्याशिवाय काम करत नसल्याचा आरोप केलाय। तसेच सदरची तक्रार निकाली निघण्याअगोदरच आता काकडे यांची पुन्हा एक लेखी तक्रार अँटी करप्शन विभागाकडे पुराव्यासहित गेली आहे। त्यामुळे जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयात या चर्चेला ऊत आलाय। अनेकांनी सदरची पोस्ट खरी असल्याचं सांगितलंय। पैसे घेतल्याशिवाय कामच होत नसल्याचं खुद्द तेथील अधिकारी कर्मचारी देखील चर्चेत आहेत। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।